नराधम भीमराव कांबळेनं चिमुकलीला फसवून दिलं। शेवगाठीचा खाऊ घालण्याचा आमिष दाखवून त्यानं तिच्यावर अत्याचार केला। गाईचं वासरू दाखवण्याचं सांगून गोठ्यामध्ये नेलं। गोठ्यामध्ये चिमुकलीवर अत्याचार केला। तर आता एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे, ती म्हणजे नसरापूरमध्ये 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला। यावेळी या नराधम भीमराव कांबळेनं चिमुकलीला फसवून दिलं होतं। शेवगाठी खाऊ घालतो असं आमिष दाखवलं, तसंच गाईचं वासरू दाखवून सांगून तिला गोठ्यामध्ये नेलं आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी निलेश खरमरे। निलेश, नराधमानं कशा पद्धतीने हे कृत्य केलेलं होतं ते आता समोर आलंय। मुळात यातला जो नराधम आहे भीमराव कांबळे हा त्या चिमुकलीच्या घराच्या शेजारी मजुरी काम करत होता आणि दुपारची वेळ होती। त्या दरम्यान त्या ठिकाणी जी चिमुकली होती तिच्या मैत्रिणीसोबत तिथं खेळत होती। मात्र त्या दरम्यान हा नराधम तिथं आला आणि तिला शेवगाठी दिली आणि सांगितलं की पलीकडच्या साईडला एक वासरू झालेलं आहे, छोटं वासरू झालं आहे, ते तुला मी दाखवतो, चल। आणि त्याचाच फायदा घेत त्या नराधमाने तिला त्या गोठ्यामध्ये नेलं आणि तिथं अत्याचार केलेला। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकरणामध्ये पोलिसांनी जी माहिती दिलेली आहे सूत्रांनी, त्याच्यामध्ये त्या नराधमाने तिला लचके तोडल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आपल्याला पाहायला मिळते। पोस्टमॉर्टम रिपोर्ट येईलच, मात्र पोस्टमॉर्टमचा जो प्राथमिक अहवाल आहे त्या अहवालामध्ये काही चिमुकलीचा चेहरा आणि काही भागांवर लचके तोडल्याचं निदर्शनास आलेलं आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये जो नराधम आहे त्यांनी सुरुवातीला तिला आधी शेवगाठी दिली आणि त्यानंतर वासरू दाखवायचे सांगून तिला त्या ठिकाणी अत्याचार केला। आणि दुसरे बाब म्हणजे अत्याचार करताना त्यांनी चिमुकलीच्या चेहरे आणि काही भागांवर लचके घेतल्याचं समोर आलेलं आहे। अर्थात आता पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये हे सगळं समोर येईल, मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार की त्या नराधमाने त्या चिमुकलीचे लचके तोडल्याचं समोर आलेलं आहे। अर्थात आता या सगळ्या गोष्टीचा पोलीस तपास करत आहे। मात्र आता जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीमध्ये सुरुवातीला त्या नराधमाने तिला खाऊ देतो असं सांगत खाऊ देऊन तिला त्या ठिकाणी नेली होती। आणि दुसरा बाब म्हणजे अत्याचार करताना त्यांनी त्या चिमुकलीचे चेहरे आणि पाय आणि हातावर सुद्धा लचके तोडल्याचं समोर आलेलं आहे। श्वेता, धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या माहितीसाठी। त्यामुळे कशा पद्धतीने या नराधमानं क्रूर कृत्य केलेलं आहे आता समोर आलेलं आहे आणि त्यामुळे आता त्याच्यावर कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सुद्धा होऊ लागलेली आहे।